नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण इव्हॉल्युशन ऑफ मॅनेजमेंट थॉट म्हणजे मॅनेजमेंट थॉटचं कसं कसं इव्हॉल्युशन झालं हे थोडक्यात आपण डिस्कस करू. त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या थिअरी आहेत त्या आपण बघू. त्याच्यावर बऱ्याचदा प्रश्न येतात, तर त्या अँगलने आपण थोडं म्हणजे शॉर्टकटमध्ये बघू आपण त्यामध्ये काय आहे ते. तर आता बघा, इव्हॉल्युशन ऑफ मॅनेजमेंट thoughts refers to how ideas about the management people and organization have developed over time. म्हणजे टाइम जसा जसा टाइम गेला तसा तसा कशा मॅनेजमेंटच्या रिलेटेड आयडिया डेव्हलप झाल्या, तर त्यालाच आपण इव्हॉल्युशन ऑफ द मॅनेजमेंट म्हटलं. आता त्याच्यामधला पहिला जो काही अप्रोच आहे त्याला क्लासिकल अप्रोच असं म्हणतो आपण. आता क्लासिकल अप्रोच मध्ये फोकस कशावर असते तर बघा, एम्फॅसाइज द स्ट्रक्चर ऑर्गनायझेशन, क्लिअर अथॉरिटी, डिव्हिजन ऑफ द लेबर, इफिशियन्सी टू अचीव्ह ऑर्गनायझेशन गोल, या गोष्टी थोडा फोकस असते. म्हणजेच काय, स्ट्रक्चर ऑर्गनायझेशन, क्लिअर अथॉरिटी, डिव्हिजन ऑफ लेबर आणि इफिशियन्सी टू अचीव्ह द ऑर्गनायझेशन गोल, या गोष्टीवर बऱ्याचदा तो फोकस देण्यात येतो किंवा एम्फासाइज करण्यात येते. आता त्याच्यामध्ये क्लासिकल मध्ये तीन थिअरी आलेल्या आहेत. त्याच्यामधलं पहिलं आहे सायंटिफिक मॅनेजमेंट, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट आणि ब्युरोक्रॅटिक मॅनेजमेंट. आता त्याच्यामध्ये मी क्लासिकल साब असं लक्षात ठेवत असतो. म्हणजे क्लासिकल मध्ये तीन गोष्टी आहे. एस म्हणजे सायंटिफिक मॅनेजमेंट, ए म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट आणि बी म्हणजे काय, ब्युरोक्रॅटिक मॅनेजमेंट. आता बघा, एस सायंटिफिक मॅनेजमेंट किंवा सायंटिफिक थिअरी हे कोणाचे, एफ.डब्ल्यू. टेलर किंवा त्यालाच आपण फेडरिक विन्स्लो टेलर म्हणत असतो. साधा मी ट्रिक्स एस.टी असं लक्षात ठेवतो. म्हणजे सायंटिफिक मॅनेजमेंट थेरी ही टेलरची आहे असं सहज लक्षात राहते. नंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट हेनरी फायलचं आहे. नंतर ब्युरोक्रॅटिक मॅनेजमेंट मॅक्स वेबरची आहे. आता बीएमडब्ल्यू जे काही गाडी आहे ना, ते एस टी म्हणजे महामंडळाची बस, बीएमडब्ल्यू म्हणजे आपली गाडी फोर व्हीलर. तर बी म्हणजे काय, ब्युरोक्रॅटिक मॅनेजमेंट, आणि ती कोणाची आहे, डब्ल्यू म्हणजेच काय, वेबर किंवा मॅक्स वेबरची असे आहे. किंवा असं लक्षात ठेवलं तरी चालेल, ब्युरोक्रॅटिक मॅनेजमेंट बीएमडब्ल्यू, एम म्हणजेच काय, असं मॅक्स हा जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. डब्ल्यू म्हणजे काय, वेबर आहे, आणि बी म्हणजे काय, ब्युरोक्रॅटिक मॅनेजमेंट. म्हणजे बीएमडब्ल्यू सहज लक्षात राहते. आणि तिकडे वर एस टी म्हणजे सायंटिफिक मॅनेजमेंट डब्ल्यू, एफ.डब्ल्यू. टेलरची आहे, आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट हेनरी फायलची आहे. हे थिअरी कोणती कोणाची आहे हे लक्षात ठेवायचं, कारण की याच्यावर मॅच द फॉलोइंग किंवा एखादी साधी थेरी विचार की ब्युरोक्रॅटिक मॅनेजमेंट कोणाची आहे किंवा सायंटिफिक मॅनेजमेंट कोणाची आहे किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट कोणाची आहे, हे नावं लक्षात ठेवायचे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह दोन साठी सांगितलं मी, एस आणि एस टी म्हणजे काय, सायंटिफिक मॅनेजमेंट कोणाची आहे, टेलरची आहे. बीएमडब्ल्यू म्हणजे काय, ब्युरोक्रॅटिक मॅनेजमेंट कोणाची आहे, मॅक्स वेबरची आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट कोणाची आहे, तर हेनरी फायलची आहे. ह्या दोन तीन थेरी नाव लक्षात, एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाच्या थेरी आहेत. नंतर सायंटिफिक मॅनेजमेंट पहिली आता कोणाची सांगितली आपण, एफ.डब्ल्यू. टेलर. आता एम्फॅसिस ऑन द वन बेस्ट वे म्हणजे टू डू जॉब. नंतर टाइम अँड मोशन स्टडीज. नंतर वर्कर्स ट्रीटेड लाईक अ मशीन, म्हणजे इथे इमोशन किंवा त्याला सोशलला काही फारसं व्हॅल्यू दिलेला नाही. नंतर काय, त्याचा प्रमुख उद्देश मॅक्झिमाइज प्रोडक्टिव्हिटी, म्हणजे वर्कच्या इथं भावना किंवा त्याचं सोशल स्टेटस किंवा सामाजिक स्थान किंवा सामाजिक रिलेशन हे कुठेही लक्षात न घेता त्याला मशीन सारखं वागवण्यात आलेलं आहे. आणि त्याचं पर्पज काय की मॅक्झिमाइज प्रोडक्टिव्हिटी. नंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट आपण बघितलं की हेनरी फायलची थेरी आहे. आता आपण पहिल्या लेक्चर मध्ये बघितलं, त्यांनी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट पाच गोष्टी सांगितल्यात. आम्ही PO-CCC असं लक्षात ठेवायचं. पी म्हणजे काय, प्लॅनिंग असते. ओ म्हणजे ऑर्गनायझेशन, सी म्हणजे कमांडिंग, सी म्हणजे आणखी कोऑर्डिनेटिंग, आणि सी म्हणजे हा कंट्रोलिंग. आणि त्यांनी 14 प्रिन्सिपल डेव्हलप केलेले आहेत मॅनेजमेंटच्या. आता 14 प्रिन्सिपल कोणते आहेत ते आपल्याला एवढं डीप मध्ये जायची गरज नाही. फक्त चुकून मागून जर प्रश्न आला की 14 प्रिन्सिपल मॅनेजमेंटचे कोण डेव्हलप केले, तर आपल्याला फक्त तेवढं माहित पाहिजे की हेनरी फायलचे आहेत. नंतर ब्युरोक्रॅटिक मॅनेजमेंट मॅक्स वेबरचे, जसं मी बीएमडब्ल्यू थेरी सांगितलं होतं तुम्हाला. बी म्हणजे काय, ब्युरोक्रॅटिक मॅनेजमेंट, एमडब्ल्यू म्हणजे काय, मॅक्स वेबर. आता याच्यामध्ये फॉर्मल रूल अँड हायरार्कीवर भर दिलेला आहे. क्लिअर डिव्हिजन ऑफ द लेबर. नंतर इम्पर्सनल रिलेशनशिप, आणि लिमिटेशन असे आहे की इथं सुद्धा ह्युमन इमोशन अँड सोशल नीड हे इग्नोर केलं. म्हणजे डायरेक्टली इथं या गोष्टी इमोशनला किंवा सोशल नीडला इथं स्थान दिलेलं नाही. नंतर ह्युमन रिलेशनशिप अप्रोच किंवा न्यू क्लासिकल अप्रोच म्हणतात. This approach developed after the classical theory because of manager realized that worker are not the machine, they have the feelings, needs and classical relationship. म्हणजे काय झालं की क्लासिकल अँड मॅनेजमेंट मध्ये काय केलं की त्यांनी फक्त
माणसाला मशीन समजतं, त्याचा इमोशन, भावना किंवा सोशल रिलेशनशिप याच्यावर कुठेही फोकस दिलेला नाही. आणि आता याच्यामध्ये न्यू क्लासिकल अप्रोच मध्ये किंवा ह्युमन रिलेशन थेरी मध्ये त्या वर्करला फिलिंग असतात, नीड असतात, त्याचं सोशल रिलेशनशिप असते, हे इथं फॅक्टर कन्सिडर केलेले आहे. आता मेन कंट्रीब्युशन कोणाचं? एल्टॉन मेयो, फादर ऑफ द ह्युमन रिलेशन थेरी. आता बघा हे हे विचारू शकते की फादर ऑफ ह्युमन रिलेशन थेरी किंवा ह्युमन रिलेशनशिप अप्रोच कोणतं आहे? तर एल्टॉन मेयो. हीच आयडिया कम्स फ्रॉम द हावथर्न एक्सपेरिमेंट. आता हे हावथर्न म्हणजे घाबरायचं गरज नाही. हावथर्न म्हणजे काय? शिकागो मधलं एक प्लेस आहे की जिथे ही वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनी म्हणजे इस्टॅब्लिश झालेली आहे. तर हावथर्न म्हणजे व्यक्तीचं नाव नाही, ते ठिकाणाचं नाव आहे की जिथं ही वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनी इथं जिथं स्थायिक झालेली आहे, त्या ठिकाणाचं नाव हावथर्न आहे. म्हणजे ते शिकागो मधलं एक प्लेस आहे जिथं वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनी. आणि तिथे काय केलेलं की हावथर्न इफेक्ट म्हणजे अवतार निरीक्षक म्हणजेच काय की तिथे एक एक्सपेरिमेंट कंडक्ट केला आणि त्या प्लेसवर, तर त्या एक्सपेरिमेंट मधून काय समजलं? विच मेज वर्कर परफॉर्म बेटर वेन दे नो दे आर ऑब्झर्व ऑर गिव्हन अटेन्शन. म्हणजे त्यांच्या हावथॉर्न इफेक्ट मध्ये असं सांगितलं की जे काही कामगार आहेत ते कसं कधी चांगलं करते की जर त्याच्यावर अटेन्शन दिलं, त्याचं ऑब्झर्व केलं. म्हणजे त्याला नुसतं मशीन जर कन्सिडर केलं तर ते जास्त चांगलं काम करणार नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे हावथॉर्न इफेक्ट मध्ये असं सांगितलं की कामगाराला तुम्ही त्याचा ऑब्झर्व करा किंवा त्याच्यावर अटेन्शन दिलं तरच त्याची इफिशियन्सी किंवा ते बेटर वर्क करू शकते. म्हणजे नुसतं त्याला मशीन कन्सिडर करून चालत नाही, तर त्यांचा फिलिंग, नीड्स आणि सोशल रिलेशनशिप हे सुद्धा त्याचं तिथं लक्षात घेणं गरजेचं आहे. नंतर बिहेवियरल अप्रोच. आता बिहेवियरल अप्रोच, द बिहेवियरल अप्रोच इन द मॅनेजमेंट फोकस ऑन द ह्युमन बिहेवियर. नाव टायटलच आहे की बिहेवियरल अप्रोच. म्हणजे ऑब्व्हियसली बिहेवियरल गोष्टीवर फोकस द्या. मग त्याचं मोटिवेशन असेल, लिडरशिप असेल, इंटरपर्सनल रिलेशनशिप असू द्या, हे सगळं येईल त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये महत्वाच्या थिअरी कोणत्या? मास्लोची थिअरी, हायरार्की ऑफ द नीड्स. नंतर हेझबर्गची थिअरी आहे मोटिवेशन हायजीन थिअरी. नंतर मॅकग्रेगरची थिअरी ऑफ एक्स अँड थिअरी ऑफ वाय. या तीन महत्वाच्या थिअरी आहेत. आता याच्यामध्ये हे नाव सुद्धा ठेवायचे की थेरी ऑफ एक्स अँड थेरी ऑफ वाय कोणाची आहे? तर कोणाची आहे? मॅकग्रेगर. हेझबर्गची हेझबर्ग काय? हायजीन आणि हेझबर्ग सहज लक्षात राहील ना. मोटिवेशन हायजीन थेरी म्हटलं की हेझबर्ग. मास्लोची थेरी कोणती आहे? मास्लोची थेरी आहे हायरार्की ऑफ द नीड्स. मी त्याला असं मनी लक्षात ठेवत असतो. म्हणजे मास्लोचं मनी, मास्लो म्हणजेच काय? हायरार्की ऑफ द नीड. म्हणजे मनी जर शब्द लक्षात येते, एम म्हणजे काय? मास्लो, आणि नी म्हणजे काय? नीड्स असतं. नंतर मास्लोची जी थिअरी आहे पहिली काय झालेली? हायरार्की ऑफ द नीड. आता त्या मास्लोनं असं सांगितलं की मास्लो एक्सप्लेन दॅट ह्युमन नीड्स आर अरेंज इन द लेवल्स. कोणत्या लेवल्स आहेत? की जसं पहिले आहे सायकोलॉजिकल लेवल, त्याच्यामध्ये काय ते फूड शेल्टर, सेफ्टी लेवल्स असू द्या, सिक्युरिटी प्रोटेक्शन, सोशियल लव्ह बिलॉंगिंग, एस्टीम त्याला आधार म्हणजेच काय? रिस्पेक्ट रेकग्निशन, आणि सेल्फ ऍक्च्युलायझेशन म्हणजे अचिव्हिंग फुल पोटेन्शियल. एम्प्लॉईज बिकम द मोटिवेटेड व्हेन these नीड्स आर सॅटिस्फाय स्टेप बाय स्टेप. असं त्यांना मास्लो या सायंटिस्ट यांना असं वाटलं, तर त्याला आपण म्हणतो हायरार्की ऑफ द नीड्स. नंतर फेडरिक हेसबर्गची थेरी मोटिवेशन हायजीन थेरी. आता बघा त्याच्यामध्ये सांगितलं की हेसबर्ग डिवायडेड जॉब फॅक्टर्स इंटू टू ग्रुप्स. पहिला हायजीन फॅक्टर्स आणि दुसरा असते मोटिवेशनल किंवा मोटिवेटर फॅक्टर. हायजीन फॅक्टर मध्ये काय ते नुसतं सॅलरी येत नाही, तर त्याच्यासोबत वर्किंग कंडिशन, कंपनी पॉलिसी, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील. नंतर मोटिवेशन मध्ये अचिव्हमेंट, रिकग्निशन, रिस्पॉन्सिबिलिटी, ऍडव्हान्समेंट, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील. नंतर सगळ्यात महत्वाची जी थेरी आहे, थेरी ऑफ एक्स अँड थेरी ऑफ वाय, ही कोणाची आहे? तर मॅकग्रेगॉर, डगलस मॅकग्रेगॉरची थेरी कोणती आहे? थेरी ऑफ एक्स अँड थेरी ऑफ वाय. आता एक्स म्हणजे काय? निगेटिव्ह अँगलने आलेली आहे, आणि वाय म्हणजे काय? सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह अँगलने आलेल्या आहेत. आता थेरी ऑफ एक्स म्हणजे काय? मॅनेजर्स बिलीव्ह वर्कर आर द लेझी, अवॉइड द वर्क अँड नीड स्ट्रिक्ट कंट्रोल. म्हणजे एक्स मध्ये सगळ्या निगेटिव्ह अप्रोचने वर्कच्या गोष्टी सांगितल्या. थेरी ऑफ वाय मध्ये सगळ्या गोष्टी, यस आपण म्हणून ना, वाय आणि मी असा ट्रिक्स लक्षात ठेवतो, वाय आणि यस. यस म्हणजे काय? पॉझिटिव्ह अप्रोचने. मॅनेजर बिलीव्ह वर्कर आर रिस्पॉन्सिबल, क्रिएटिव्ह अँड कॅन वर्क इंडिपेंडेंटली. म्हणजे थेरी ऑफ वाय मध्ये सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह सांगितलेल्या आहे. सोपं लक्षात ठेवायचं. वाय आपण म्हणतो ना यस. येस म्हणजे पॉझिटिव्ह अप्रोचने म्हणतो. म्हणजे पॉझिटिव्ह अप्रोचने म्हणजेच काय? वर्करच्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह सांगितलेल्या आहेत. नंतर सिस्टीम अप्रोच ऑफ द मॅनेजमेंट.
System approach of the management. The system approach views organization as a complete system. बघा ते organization as a complete system असं कन्सिडर केलं, मेड अप ऑफ मेनी इंटर रिलेटेड पार्ट. ऑर्गनायझेशनला आपण जरी कम्प्लीट सिस्टीम किंवा ऍज अ कम्प्लीट सिस्टीम या अँगलने जरी बघितलं, परंतु ती कम्प्लीट सिस्टीम ही इंटर रिलेटेड पार्ट्सनी बनलेली आहे. तर ते कोणते इंटर रिलेटेड पार्ट्स आहे ते बघू. आता मेन कंट्रीब्युटर कोण आहे याचा, की हर्बर्ट सायमन. म्हणजे सिस्टीम अप्रोच जो काही मॅनेजमेंट आहे त्याचा मेन कंट्रीब्युटर आहे हर्बर्ट सायमन. ही एम्फॅसिस दॅट organization should be studied as a many as a system where decision and interaction between different parts are important. आता त्याच्यामध्ये डिफरन्स पार्ट कोणता आहे, पहिला असेल इनपुट असेल एखाद्या सिस्टीमचा, दुसरं असतं प्रोसेस, आउटपुट, आणि चौथा अल्टिमेटली फीडबॅक. इनपुट म्हणजे काय असू द्या, की सगळं त्याला काय काय इनपुट दिलं असतं आपण एखाद्या सिस्टीमला, किंवा एखाद्या सिस्टीमचे जे काय इनपुट किंवा कोणकोणते पार्ट असतात त्याच्यामध्ये बघा, की रिसोर्सेस कोणते असू, पीपल असू द्या, मनी असू द्या, मटेरियल असू द्या, इन्फॉर्मेशन, हे सगळे इनपुट झाले. प्रोसेस म्हणजेच काय, ट्रान्सफॉर्मेशन, ऍक्टिव्हिटीज दॅट कन्वर्ट इनपुट इनटू द प्रोडक्ट्स ऑर सर्व्हिस. म्हणजे काय, ज्या काही प्रोसेस म्हणजेच काय, ट्रान्सफॉर्मेशन ना. ऍक्टिव्हिटीज दॅट कन्वर्ट द इनपुट इनटू प्रोडक्ट्स म्हणजे ज्या ऍक्टिव्हिटी इनपुट कोणतं दिलं होतं आपण, पीपल, मनी, मटेरियल, इन्फॉर्मेशन यासारखे इनपुट दिलेले होते, त्याच्या रिलेटेड ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीमुळे काय झालंय, की त्याचं इनपुटचं रूपांतर कसं झालं, प्रोडक्ट मध्ये झालं किंवा सर्व्हिसेस मध्ये झालं, तर त्याला आपण प्रोसेस असं म्हणतो. आउटपुट म्हणजे काय, फायनल गुड्स किंवा एंड प्रॉडक्ट ज्याला म्हणतो, प्रोड्यूस बाय द ऑर्गनायझेशन, त्याला आपण आउटपुट म्हणतो. आणि फीडबॅक म्हणजे काय, इन्फॉर्मेशन यूज टू इम्प्रूव्ह द सिस्टीम इम्प्रूव्ह करण्यासाठी जो काही फीडबॅक म्हणजे काय, सम पार्ट ऑफ द आउटपुट इज गिव्हन टू द इनपुट. म्हणजे काय, आउटपुटचा जो काही पार्ट आहे ते इनपुटला कनेक्ट करणे, त्याला फीडबॅक. आता इनपुटला कशासाठी कनेक्ट करायचं, तर इम्प्रूव्ह त्यांनी काहीतरी इन्फॉर्मेशन यूज टू इम्प्रूव्ह द सिस्टीम. म्हणजे बाबा इथं इम्प्रूव्हमेंटची गरज आहे, तर त्यासाठी आपण फीडबॅक घेत असतो. म्हणजे तो आउटपुटचा पार्ट आपण इनपुटला दिलेला असतो, कारण की इनपुटवरच शेवटचं आउटपुट हे ठरलेलं असते ना. नंतर न्यू पब्लिक मॅनेजमेंट, NPM. New public management is the approach to the public administration that applies the private sector management practices to the government organization to make them more efficient, accountable and result oriented. आता त्याच्यामध्ये की कंट्रीब्युटर कोण आहे, त्याच्यामधला आहे क्रिस्तोफर हुड, नंतर आहे डेव्हिड ऑसबॉर्न. आता एक्सप्लेन द मेन प्रिन्सिपल ऑफ NPM, नंतर प्रोमोटेड एंटरप्रेन्युअर गव्हर्नमेंट आयडिया. हे दोघांची महत्वाची NPM थेरी आहे. म्हणजे पहिलं नाव कोणतं बघितलं आपण, क्रिस्तोफर हुड, आणि दुसरं नाव आहे डेव्हिड ऑसबॉर्न. आता त्याच्यामध्ये महत्वाचा फोकस या 3 वर दिलेला आहे. 3 ऑफ न्यू पब्लिक मॅनेजमेंट किंवा NPM ज्याला म्हणतो. पहिला ही कोणता, इकॉनॉमी म्हणजे काय, मिनिमम कॉस्ट ऑफ द रिसोर्सेस. एफिशियन्सी म्हणजे काय, बेस्ट यूज ऑफ द रिसोर्सेस. नंतर इफेक्टिव्हनेस म्हणजे काय, अचिव्हमेंट ऑफ द गोल्स. तर त्याला जर गोलच अचिव्हमेंट झाला नाही तर त्याला आपण इफेक्टिव्हनेस म्हणू शकत नाही. तर NPM ही थेअरी जे मेन कंट्रीब्युटर आहे त्याचा क्रिस्तोफर हुड आणि डेव्हिड ऑसबर्न, आणि त्यांनी 3 वर फोकस दिला. पहिली ई आहे इकॉनॉमी, दुसरी ई आहे एफिशियन्सी, आणि तिसरी ई आहे इफेक्टिव्हनेस. या गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर आता जे काही आपण लेक्चर बघितलं त्याच्यावर एखाद्या थेअरीवर क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे हे आपल्याला शिकणं महत्वाचं आहे. तर होप करतो की फास्ट मध्ये बऱ्याच गोष्टी मी सांगितल्या. काही समजल्या असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.